स्वाध्याय क्रमांक 4.2 चौथ्या पाठामधला हा दुसरा स्वाध्याय नवोदयच्या आपण आज पाहणार आहोत। यामध्ये की दशांश अपूर्णांकावर आधारित उदाहरण आहे आणि त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहू। पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, ही सर्व दशांश अपूर्णांक आहे। यामध्ये आता आपल्याला एका स्ट्रोक मध्ये लक्षात येऊन जातं की याला जर व्यवहारी अपूर्णांक करायचं तर 0.003 तीन शून्य आहेत, म्हणजे दशांशाच्या नंतर 4 स्थळ आहेत। हा दशांश जर आपल्याला उडवायचा तर खाली 1 च्या नंतर 4 शून्य द्यावे लागतात, म्हणजे एवढे भाग। यानंतर इथं 0.003 याला 1 च्या नंतर 1 2 3 स्थळ आहेत, 1 2 3 शून्य दिले की काय होतं, त्याचा दशांश होऊन जातो। इथं 0.03 इथं 1 च्या नंतर 1 2 स्थळ शून्य दिले की हा दशांश उडाला, आणि इथं 0.3 इथं 1 च्या नंतर 1 शून्य दिलं की दशांश उडाला। म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, 3 चे 10,000 भाग, 3 चे 1000 भाग, 3 चे 100 भाग आणि 3 चे 10 भाग। मोठा भाग कोणता असेल तर 0.3। अशा पद्धतीनं हे पहिलं उदाहरण आहे। पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या 0.3। हे स्पष्टीकरण फक्त एकदा समजून घेण्यासाठी आहे तुम्हाला की याच्यामधलं उत्तर काय आहे। तिथे हे काही करायची आवश्यकता परीक्षेमध्ये आपल्याला नसते। आता आपण दुसरं उदाहरण घेऊ। या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आता उतरत्या क्रमाने सर्वात मोठी, तिच्यापेक्षा लहान, तिच्यापेक्षा लहान, अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने कोणत्या संख्या आहेत बघू। आता पहा, इथं 12 12 12 सगळीकडेच आहे दशांशाच्या अगोदर, म्हणजे पूर्णांक संख्या 12 12 ही सगळ्या ठिकाणी आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा विचार करायचा नाही। आता फक्त दशांशाच्या नंतर आणि 07 7075 07 7075 हा चढता क्रम झाला, म्हणजे ही उतरत्या क्रमाने नाही, कारण 07 पेक्षा मोठी 7 आहे, 7 शून्य, आणि 7 पेक्षा मोठी दशांश 7 पेक्षा मोठी दशांश 75। आता इथं दशांश 75 त्यानंतर दशांश 70 दशांश 75 पेक्षा दशांश 70 या पुढच्या अंकाचा विचार नका करू। त्यानंतर 70 पेक्षा 07 पहा, म्हणजे तिसऱ्या चढाचा विचार करायची आवश्यकताच नाही। दशांश 75 त्याच्यानंतर दशांश 70 आणि 07, म्हणजे हा उतरता क्रम आहे। इथं पहा, दशांश 75 त्याच्यापेक्षा लहान संख्या नंतर आली, म्हणजे ह्याचा विचार करायची गरज नाही, याचा विचार करायची आवश्यकता नाही। आता इथं पहा, 07 त्याच्यापेक्षा मोठी 7, म्हणजे हे सुद्धा उतरत्या क्रमाने नाही, म्हणजे सगळ्यात अगोदर मोठी संख्या पाहिजे। इथं मोठी आहे, त्याच्यापेक्षा लहान आणि ही सर्वात लहान, म्हणून पर्याय क्रमांक बी हा याचा उतरत्या क्रमाने संख्या आहे। अशा वेळेस काय करायचं, पूर्णांक संख्या आहे 12चा कुठे लक्ष द्यायचं नाही, त्यानंतर दशांश स्थळानंतर ज्या संख्या आहेत त्या संख्यांकडे आपण लक्ष द्यायचं। आता आपण तिसरं उदाहरण घेऊया। आता तिसरं उदाहरण आपण पाहू। जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती? आता पहा, इथं जे भाज्य आहे याच्यामध्ये दशांश नाही, भाजक मध्ये दशांश आहे। मग भाजकला आपण पूर्ण संख्या करून घेऊ। भाजकला पूर्ण संख्या करायचं तर 27,810 भागिले 1.35। मग हे दोन स्थळ आहेत, हा दशांश जर आपण उडवला तर वर काय करतो, 2 शून्य देऊ शकतो। म्हणजेच काय की हे दोन स्थळाचा दशांश काढायचा म्हणजे काय, याला 100 न गुणायचं, वर 100 न गुणायचं, त्यापेक्षा एवढं काही न करता म्हणजे नेमकी प्रोसिजर काय असते, काय प्रक्रिया असते पहा, 1.35। आता याला पूर्णांक करण्यासाठी दोन स्थळातून 100 न गुणलं तर अंशाला सुद्धा 100 न गुणावं लागतं, म्हणजे हा काय होतो, पूर्णांक होतो, 135 होतो, आणि ही संख्या जी आहे इथं 2 शून्य वाढलेले आहेत, म्हणजे एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष आलेले आहे। आता म्हणजे 27,81,000 27,81,000
भागिले 135. आपल्याला माहित आहे भागाकार 206 येणार आहे. 206 पहिला भाग 2 बसणार आहे, कारण हे गणितच आहे. फक्त दशांश स्थळ कुठे जातं हे पाहण्यासाठी आता आपण तर पूर्ण ह्याच्याप्रमाणे प्रक्रियेप्रमाणे याला पूर्णांक करून घेतलेला आहे. 1.35 चे 135 केलेलं आहे. त्याबद्दल इथं 2 शून्य वाढलेले आहे. आलं का लक्षात? मग पहिला भाग 2 चा बसला. 2 पंचे 10 ला 0 4 1 2 त्रिक 6 आणि 1 7 2 वजाबाकी केली. 8 मधून 0 गेले 8 राहिले. हे 0 0. आता वरून आला 1. पूर्ण 81 ला भाग जातो मग 0 चा भाग बसला 0 0. कारण वरून संख्या घेतली आणि तिला भाग नाही गेला की काय करायचं असतं 0 चा भाग करायचा असतो. आता हा 0 वरून आला 810 आले. आता 6 चा भाग बसतो. तिसरं स्थळ आहे. 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3 6 त्रिक 18 आणि 3 19 20 21 21 ला 1 हातचे 2 6 1 6 आणि 2 8 810 झाले. आता हा 0 घेतला. हा 0 खाली उतरवला मी. आता हा 0 घेतला याला भाग जात नाही मग 0 चा भाग दिला. हा 0 झालं. पुन्हा हा 0 खाली उतरवला याला भाग जात नाही मग 0 चा भाग दिला. खाली 0 आलं खाली 0 आलं म्हणजे 20,600 हे पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे. दशांश कुठेही येत नाही. आलं लक्षात? आता इथं आणि इथं काही दशांश असते तर आपण वजा केला असता. आता इथं दशांश स्थळ 0 आहे. 0 वजा 2 केलं तर वजा 2 येते म्हणजे दशांश नाहीच. ते सुद्धा होतं. परंतु या ठिकाणी तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी आपण अशा पद्धतीनं हे तिसरं उदाहरण केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची शंका आपल्या मनात राहायला नको. चला चौथं उदाहरण बघू आपण. आता चौथं उदाहरण आपण घेऊ. दशांश एकदा समजला तर तो इतका सोपा असतो. पहा 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते. आता याचा भागाकार दिल्यानंतर 0. पर्याय क्रमांक आहे 471 4.71 47.1 आणि 471. उत्तर 471 आहे एवढं मला माहिती आहे. कारण ह्या प्रत्येक पर्यायामध्ये 471 आहे. त्यात दशांश पुढे मागे झालेला आहे. मग आपण तो कसा करायचा? इथं 3 स्थानानंतर दशांश आहे आणि इथं आहे भागाकार आहे. इथं 1 स्थानानंतर आहे. म्हणजे भाज्यामध्ये 3 स्थळ आहेत आणि भाजकामध्ये 1 स्थळ आहे. 3 मधून 1 गेले 2. उत्तरामध्ये उजवीकडून 2 स्थळानंतर दशांश द्यायचा असतो. हा पर्याय क्रमांक बी हा येतो. कारण हा भागाकार करत बसायची गरज नाही. म्हणजे नवोदयला आपल्याला ह्या टेक्निक्स महत्त्वाच्या आहेत. कारण स्मार्टली आपल्याला उत्तराच्या जवळ पोहोचायचं असतं. कारण इथं 3 स्थळ आहेत. 3 मधून 1 गेले 2 राहिले. मग उजव्या बाजूला 2 स्थळ सोडले आणि सरळ दशांश दिला. कारण उत्तराकडे मी पर्यायाकडे आपण पाहिलं की प्रत्येक पर्यायामध्ये 471 आहे. म्हणजे ह्याला भागाकार केल्यानंतर 471 उत्तर येते. आपल्याला माहिती आहे सगळे दशांश काढून टाकले. फक्त डोकं कुठं चालवायचंय आपल्याला, आपलं लॉजिक कुठं लावायचं की दशांश किती स्थळानंतर द्यायचा. आता आपण 5व्या उदाहरणाकडे जाऊया. आता 5वं उदाहरण आपण बघू. 5वं उदाहरण आहे 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती. आता मी हे 0.8 गुणिले 0.04 याचा विचार न करता 8 चोक 32 उत्तर येतं आपल्याला माहिती आहे. याच्या अगोदरच्या उदाहरणात आपण भागाकारात अशाच प्रकारे पाहिलं होतं. मग तो भागाकार होता म्हणून तिथं दशांश स्थळ वजा केले. इथं 1 स्थळानंतर दशांश, इथं 2 स्थळानंतर 1 अधिक 2 3 स्थळानंतर दशांश पाहिजे मला. मग इथं तर 2 स्थळ आहेत. मग परत एक 0 घेऊन आपण तिसरं स्थळ निर्माण केलं आणि इथं दशांश दिला त्याच्या मागे 0. हा पर्याय कुठे आहे बघू आपण. 0 हा पर्याय क्रमांक सी 0.032 हे त्याचं उत्तर आहे. पहा इथं आहे. म्हणजे गुणाकार याचा अर्थच असतो की पुन्हा पुन्हा बेरीज. दशांशाची सुद्धा दशांश स्थळाची बेरीज करून दशांश दिला जातो. भागाकार पुन्हा पुन्हा वजाबाकी दशांश स्थळाची भागाकारात वजाबाकी केली जाते आपल्या समजण्यासाठी. आता 6वं उदाहरण घ्यायचे. पहा आपण उदाहरण वाचू. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर मोठी संख्या कोणती. म्हणजे एक संख्या दुसरीच्या काय आहे दुप्पट आहे. हे उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सोडवता येतं. परंतु आपल्या वर्ग 5वीच्या ह्याच्याप्रमाणे आपण एक साधी पद्धत वापरू.
आता हे 56 आहे, 23 दुनी 56 होते, म्हणजे 56 चे अर्ध काय होते 23, किंवा 56 ला 2 ने भागाकार केला तर 23 येते, 3 सका 18, आणि जर 2 त्यांचा गुणाकार केला, कारण दुसरी संख्या, आता ही मोठी संख्या कोणती म्हणलेली, मोठी संख्या म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या संख्या आहेत असं म्हणतो. मग दुसरी संख्या काय असेल, ह्याच्यापेक्षा 50% अर्धी असेल, 50% असेल, याला 2 न भागल्यानंतर येणारी संख्या असेल, तिचा आणि ह्या संख्येचा गुणाकार 392 असेल, दशांश द्या सोडून. इतर 5.6 नाही म्हणत मी 56 म्हणले, आपल्याला उत्तराचे आयत फास्ट आज जवळ पोहोचायचे. मग हे नाही, ह्याला काढले. इथं पहा 21 दुनी 42, मग 42 गुणिले 21 जर केलं तर 21 दुनी 42, 42 ला 2, हातचे आले 4, 21 चौक 84, मग 4 आणि 4 8, आणि हे 8, म्हणजे हे पर्याय आलेला नाही. इथं 14च्या निमपट 7 आलं, 24 ते 98 हे पण नाही. मग आता आपण 28 गुणिले 28 ची अर्धी संख्या कोणती आहे, 14 आहे, 14 8 112, ह्याला 2 आहे, एकक स्थानी इथं 2 आहे, आपली शंका जवळ येते. 14 8 112, हातचे आले 11, 14 दुनी 28 अधिक 11 हे हातचे जोडे इकडे 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, म्हणजे हे उत्तर आलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं, कारण आता इथं काय झालेलं आहे, 3.2 आहे, एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, म्हणजे मी काय केलं, ते दशांश उकळून टाकले. अगोदर 28 ह्या संख्येचा गुणाकार झाला पाहिजे, दशांश पुढे मागे जाईल त्या स्थळाप्रमाणे. मग 28 ला 2 न भागाकार केल्यानंतर 1.4 येते. आता हे 2.8 1.4 1 आणि 2 3.2 आलं, दशांशात सुद्धा येते, पण अगोदर मूळ संख्या आली पाहिजे. नाहीतर हे गणित इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं मोठं होते, तुम्हाला सांगतो. दुसरी पद्धत सांगतो, मग एक संख्या ए मानू, तर दुसरी संख्या ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या काय होईल, दुप्पट, म्हणजे ए चा वर्ग, ए गुणिले सॉरी दुप्पट म्हणजे 2 दा बनायचं 2a, मग ए अधिक 2a बरोबर 3.92, नाही दोन्हीचा गुणाकार, मग याच्यामध्ये काही नसतं म्हणजे 2a चा वर्ग बरोबर 3.92, मग a चा वर्ग बरोबर 392 भागिले, हे दशांश नाही म्हणलं, भागिले 2, हे गुणाकारात इकडे आलं, बेक बे 1 उरला, 92 18, पुन्हा 1 उरला, बेसख 12, 196 आलं, बेक बे 92 18. आता 196 कोणाचा हे आहे, वर्गमूळ काढावं लागेल, तर ए बरोबर वर्गमुळात 196 वर्गमूळ काढावं लागेल, तर ए बरोबर 14 आलं. मग एक संख्या 14 छोटी आहे, तर दुसरी संख्या 2 येईल, 14 दुनी 28. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पद्धतीने किती किचकट वाटतं. दुसरी येते, मग 2a बरोबर 14 सॉरी 2a म्हणजे काय करायचं, 14 गुणिले 2, 14 दुनी 28, मोठी संख्या काय आली तर ती 28 आली. अशा पद्धतीने इतक्या खोलात जाण्यापेक्षा आपण ही गणित जी आहे ती अशा पद्धतीने थोडंसं त्याच्याबद्दल माइंडचा आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी जर तर्कवितर्क केला आणि गणित सोडवले तर आपल्याला अधिक उत्तराची जवळ होते. ही दुसरी पद्धत तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेली आहे. आता 7वं उदाहरण आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहा, 2 दशमान संख्यांचा म्हणजे दशांशामध्ये असलेल्या संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी संख्या कोणती. आता मला सांगा, हे 4.01 थोडस मोठं लिहितो त्याला, पहा 4.01 गुणिले याच्यामधली एक संख्या आहे कोणती तरी आणि त्याचं उत्तर आहे 14.837. मग इथं 3.7 आहे, 0.7 आहे, 0.07 आहे, 37 आहे, 37 समथिंग काहीतरी उत्तर आहे. मी तुम्हाला म्हणजे अगदी 1 मिनिटाच्या आत काही सेकंदात तुम्हाला गोल करायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या उत्तराच्या जवळ परफेक्टपणाने घेऊन जाण्याच्या ट्रिक्स या ठिकाणी सांगत आहे. दशांश अपूर्णांकावरचे आपले 4.1 4.2 4.3 होईल, पुन्हा 5 5.1 5.2 हे सगळे व्हिडिओ पहा.
तुम्हाला इतकं परफेक्शन येईल दशांश अपूर्णांकामध्ये की तो शिकण्यासाठी दुसरी कसली धडपड करायची आवश्यकता राहणार नाही. आता पहा, इथं मी तुम्हाला उत्तराच्या जवळ घेऊन जातोय. इथं 2 स्थळानंतर दशांश आहे, इथं 2 स्थळानंतर आहे, उत्तरात 3 आहे, म्हणजे 2 अधिक 1 स्थळानंतर दशांश माझं उत्तर आहे. मग कुठं आहे 1 स्थळानंतर दशांश? तर 3.7 याच्याशी गुणाकार केला तुम्ही करून बघा की तो 14.837 हे उत्तर येतं. आपल्याला जर पाहायचं असेल, पहा तुम्हाला तुम्ही आता हे इथून पुढे मी जे परीक्षेत करतोय ते करत बसू नका. इथं फक्त मी प्रमाण दाखवतोय. मात्र उत्तराच्या जवळ जाण्याची ट्रिक मी तुम्हाला हे जी सांगितली हे तुम्हाला उत्तर अगदी परफेक्टली त्या उत्तराच्या तुम्ही जवळ निघून जातात. 3.7 7 1 7 7 0 0 7 चौक 28 एककाने गुणल्यानंतर एककाच्या खाली आपण शून्य दिला. 3 1 3 3 0 0 3 चौक 12 उत्तर आलं. याची बेरीज 7 3 8 2 2 4 1. मग 1 2 3 स्थळानंतर दशांश 1 2 3 स्थळानंतर 14.837 हे उत्तर आलं का नाही पहा. ही करायची आवश्यकताच नाही. आलं लक्षात? मात्र या पर्यायाकडे पाहावं लागतं. पर्याय बघून निर्णय घ्यावा लागतो. आणि शक्यतो अशा प्रकारची उदाहरणं ही तुम्ही जर व्यवस्थितपणे म्हणजे गेस करायचा म्हणजे तुक्का मारायचा नाही, त्याचं परफेक्ट उत्तर काय येतं ते शोधायचं आणि स्मार्टली आपण त्या उत्तराच्या जवळ जायचं. चुकीला माफी नसते. नवोदयमध्ये एका प्रश्नावरून आपला नंबर जाऊ शकतो. त्यासाठी इथं परफेक्शन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हे दशांश स्थळ गुणाकारामध्ये दशांश स्थळाची बेरीज होऊन उत्तरामध्ये दशांश दिला जातो. हे 100 उदाहरणं सोडून पहा, तुम्हाला स्वतःला परफेक्शन येऊन जाईल. आलं का लक्षात? आता आपण 8व्या उदाहरणाकडे जाऊ. आता 8वं उदाहरण पाहू. जर 122.76 भागिले 1.55 बरोबर 7,920 तर 112 काय 1227.6 भागिले 7,920 ची किंमत किती? आता इथं सुद्धा आपल्याला उत्तराकडे सहज जाता येतं पहा, परंतु दशांशानंतर किती स्थळ हे लक्षात येण्यासाठी आपल्याला हे करून पाहू आपण. कारण इथं काय झालेलं आहे, इथं हा जो भाज्य आहे हा पूर्णांकात आहे, त्यामुळे त्याची काही अडचण नाही. नंतर आता 1227.6 भागिले 7,920. मग हा दशांश जर काढायचा असेल तर याला इथं 10 ने गुणलं, गुणिले 10 तर छेदालाही 10 ने गुणावं लागतं. म्हणजे हा दशांश उजवीकडे सरतो. 12,276 भागिले आता काय होईल, 1 शून्य पुन्हा वाढेल 79,200. मग हा भागाकार करायचा. मग हा भागाकार करत असताना 79,200 भागिले 12,276 ह्या याने एकचा जरी भाग घातला तरी भाग जात नाही. मग काय केलं आपण, शून्याचा भाग घातला होता, दशांश घेतला, शून्य दिला. आता काय झालं, 1,22,760 आलं. याला 79,000 ने भाग जातो, कारण 155 भागाकार आहे मला माहिती. मग 1 ने भाग घातला. पहा या पूर्ण संख्येलाच आपण या ठिकाणी भाग घालावा लागेल, कारण 12,276 ला भाग येणे जाणार नाही. म्हणून 1 0 0 पुन्हा 1 0 0 पुन्हा हे 2 त्याच्यानंतर 9 7 पूर्ण संख्येने भागाकार घातला. 0 6 7 मधून 2 गेले 5, 2 मधून 7 जात नाही, म्हणून काय केलं आपण, एक हातचा घेतला, 9 3 12 आणि या 12 मधून 12 9 नाही दिलं, 11 9 7 गेले 4. आता 43,560 आलं. आता दशांश दिलेल्यांना आपण शून्य घेऊ शकतो. मग 5चा भाग बसला, 5 0 0 5 0 0 5 2 10 ला 0 हातचा 1, 5 9 45 आणि 146 ला 6 हातचा 4, 5 7 35 आणि 4 35 आणि 4 49. पहा सॉरी 39 49 35 आणि 4 39 36 37 38 39.
मी तेच म्हणलं खाली कसं आले 0 0 ते 6. आता 5 मधून 6 जात नाही, गेला उसना दिला, 15 मधून 6 गेले, 9 राहिले. मग पुन्हा इथं काय झालं, 2 राहिले, 2 मधून उसना 9 जात नाही, 4 न उसना दिला, 12 मधून 9 गेले, 3 राहिले, 0. आता 39,600 5चा भागातला इथंच आलेला आहे, आपल्याला माहित आहे 39,600 0 0 0 0 0 आणि बाकी 0.155 हे उत्तर आलेलं आहे. असे काही उदाहरणं अवघड आली की मात्र आपल्याला हे करावं लागतं. मात्र इथं एक आधार घेतला की भागाकार करण्यासाठी मला 155 दिसतंय प्रत्येक उदाहरणात, दशांश जाऊ द्या पुढं मागे आहे, म्हणजे याचा भागाकार भाग घेतल्यानंतर 155 आलं. इथं संख्या आपण पूर्णांकात करून घेतली, वरचाही दशांश मिळवला आणि परफेक्ट उत्तर या ठिकाणी काढलेलं आहे. आता शेवटचं उदाहरण आपण 9 पाहूया. आता आपण 9 उदाहरण घेऊया. जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. आता पर्याय क्रमांक 1 आहे 6.060, बी पर्याय आहे 60.60, सी पर्याय आहे 6.006 आणि पर्याय डी आहे 6.60. आता इथे शून्याचा भाग बसण्याचा प्रश्न येतो, त्यामुळे आपल्याला याला काय करावं लागेल की दशांश नेमका कुठे येतो हे पाहावं लागेल. कारण हे पहा 3 स्थानानंतर दशांश आहे, इथं काहीच नाही, म्हणजे 1 3 मधून 1 गेले 1 का म्हणजे सॉरी काहीच नाही, 0 गेलं. 3 स्थानानंतर या दोन्हीत कन्फ्युजन आहे. आपण सरळ हे सोपं गणित आहे, अशा वेळेस कुठलीही ट्रिकचा वापर न करता आपण गणित करूया. 8 1 8 दोन्हीला एकदाच भाग घातला, वर पुन्हा 8 नच घातला, 8 संग 48. आता ह्या 4 ला भाग जात नाही, मग दशांशाच्या जागेवर दशांश दिला म्हणून शून्याचा भाग घ्यावा लागतो, तेव्हा 48 चा भाग घालता येतो आपल्याला. 8 संग 48 आणि 8 0 0 म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर इथं काय होतं, विद्यार्थी काय करतात, 8 संग 48 8 संग 48 0, मग काय होतं की 6.60 हे उत्तर आलं असेल. परंतु ते तसं नाही होत, भाग जात नसल्यानंतर शून्याचा भाग द्यावा लागतो. तर त्यावेळी आपल्याला अशी उदाहरण प्रत्यक्ष करावं लागतात, कारण इथं संभ्रम निर्माण झाला. मला माहिती आहे 3 स्थळानंतर दशांश आहे, इथे 3 स्थळानंतर आहे इथे, मग दोन्हीपैकी कोणतं, अशा वेळेस मला गणित करावं लागतं. जास्त वेळ लागला नाही, हे गणित करायला विदिन काही सेकंदात हे आपण सोडवलेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सराव संच 4.2 मधले मी तुम्हाला जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येतील तितक्या सोप्या पद्धतीने ही सगळी उदाहरणं आपण घेतलेली आहेत. तुम्ही असे उदाहरणांचा सराव करा, व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा, थोडासा डोळ्यापासून लांब ठेवून पहा, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओ पॉज करून ते गणित सोडवत जा, लिहित जा, समजून घेत जा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अधिक परफेक्शन येऊन जाईल. निश्चितच तुम्हाला व्हिडिओ लाईक करा, आवडला शेअर तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.